नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण गर्भसंस्कार आपला एपिसोड 4 कंप्लीट करणार आहोत. तर आईचा आहार, विचार आणि बाळावर होणारा त्याचा परिणाम याविषयी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर पूजा घाळ, आयुर्वेद तज्ज्ञ. आपल्या गर्भसंस्कार मालिकेत तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि आईचा आहार, विचार आणि त्याचा बाळाच्या शरीरावर, बाळाच्या मानसिकतेवर आणि बौद्धिक विकासावर होणारा परिणाम. आई जे खाते तेच बाळापर्यंत पोहोचते. त्याच आयुर्वेदानुसार गर्भ हा आईच्या आहारातून मिळणाऱ्या पोषणावर वाढतो. एक महत्त्वाचा श्लोक आहे याच्यासाठी, आहार संभवम वस्तू रोगाश्च आहार संभवा. याचाच अर्थ असा की योग्य आहार शरीराचे पोषण करतो, तर अयोग्य आहार अनेक रोगांचे कारण ठरू शकतो. म्हणून गर्भवतीचा प्रत्येक घास हा बाळाच्या आरोग्याचा पाया असतो. गर्भवतीचा आहार कसा असावा? तर कायम ताजं एकतर अन्न असावं. दररोजच्या आहारात शक्यतोवर हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा. ताजे, घरचे आणि शिजवलेलेच अन्न असावे. त्यामध्ये दूध, तूप, प्रकृतीनुसार प्रत्येकाच्या, परंतु याचा समावेश असावा. त्याचबरोबर मुगाची डाळ, कडधान्य, हंगामी फळे, सुकामेवा देखील मर्यादित प्रमाणातच असावा, परंतु सुकामेवा आवश्यक आहे. त्याचबरोबर पुरेसे पाणी. गर्भवती मातेने जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, अति तिखट, तेलकट आणि पॅकेज पदार्थ आणि सोबत उपाशी राहणं ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. फक्त आहार नाही तर विचारही या दिवसात फार महत्त्वाचे असतात. आयुर्वेद सांगतो की आईच्या भावना, विचार आणि मानसिक स्थितीचा गर्भावर परिणाम होत असतो किंवा प्रभाव होत असतो. आई जर आनंदी असेल, शांत असेल, सकारात्मक विचार करणारी असेल तर बाळावर त्याचा योग्य परिणाम होतो, त्याचा चांगला परिणाम होतो. बाळाच्या मानसिक विकासावर देखील त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. म्हणून चांगली पुस्तके, प्रेरणादायी पुस्तके, भक्तिगीते, मंत्र किंवा शांत संगीत या दिवसात आईने ऐकले पाहिजे. निसर्गात थोडा वेळ घालवला पाहिजे. कुटुंबासोबत आनंदी वातावरणात राहिले पाहिजे. त्याचबरोबर प्रेरणादायी गोष्टी वाचले पाहिजेत. या अनुषंगानेच एक गोष्ट सांगावीशी वाटते की एका गावात 2 गर्भवती स्त्रिया राहत होत्या. पहिली स्त्री कायम दिवसभर तक्रारी, राग आणि चिंता करत असे, तर दुसरी जी स्त्री होती ती दररोज प्रार्थना करीत असे, चांगले वाचन करत असे, प्रत्येक दिवसासाठी ती देवाकडे कृतज्ञता व्यक्त करत असे. काळानुसार दोघींचीही निरोगी बाळे झाले. पण दुसरी जी आई होती ती घरी नेहमी शांत, प्रेमळ आणि आनंदी वातावरण असल्यामुळे तिचे बाळही शांत आणि आनंदी स्वभावाचे वाढले. त्यासोबत ती गोष्ट, त्या दुसरी जी स्त्री होती तिचे बाळ अगदी चिडचिडे जन्माला आले. ही गोष्ट आपल्याला सांगते की घरातील वातावरण आणि आईची मनस्थिती किती महत्त्वाची असते. आजचा जो मंत्र आहे तो आहे ओम श्रीम ह्रीम सरस्वते नमः. हा मंत्र शांतपणे 11 किंवा 21 वेळा तुम्ही म्हणू शकता. एक छोटीशी टीप तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये, की जेवताना मोबाईल, TV किंवा तणावपूर्ण चर्चा तुम्ही टाळली पाहिजे. अन्नाला प्रसाद मानून कृतज्ञतेने आणि शांत मनाने तुम्ही जेवल्यास पचन चांगले होते आणि शरीराला चांगल्या पद्धतीने पोषण मिळते. आजची एक मम्मीसाठी आणि डॅडींसाठी एक छोटासा टास्क आहे. आजपासून एक तुम्ही छोटी सवय लावा. एकतर जेवणापूर्वी 30 सेकंद डोळे बंद करून देवाचे आणि निसर्गाचे आभार माना. दुसरं म्हणजे आज दिवसभरात किमान 5 सकारात्मक गोष्टी तरी तुम्ही दोघांनी मिळून एका वहीमध्ये लिहायच्या आहेत. 15 मिनिटे तुम्ही दोघांनी एक चांगले पुस्तक वाचले पाहिजे, त्यावर चर्चा केली पाहिजे आणि एखादं भक्तिगीत दोघांनी मिळून ऐकलं पाहिजे. एक संदेश म्हणजे गर्भसंस्कार म्हणजे फक्त मंत्र किंवा संगीत नाही. तो म्हणजे सात्विक आहार, सकारात्मक विचार, प्रेमळ वातावरण आणि निरोगी जीवनशैली. निरोगी आई म्हणजेच निरोगी बाळाची पहिली पायरी असते. मी डॉक्टर पूजा घाळ अशाच वैज्ञानिक माहितीवर आधारित आयुर्वेदिक गर्भसंस्कार त्याचबरोबर आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर गर्भवती मातापर्यंत नक्की पोहोचवा.
आता आपण भेटूयात गर्भवती आपल्या गर्भसंस्कारच्या 5व्या सिरीजमध्ये. धन्यवाद.